नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे पुन्हा ठरले किंगमेकर. शिवसेनेची गणिते पुन्हा विस्कटली. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या सत्ता संघर्षात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांनी आपली राजकीय चातुर्य सिद्ध केल्याची चर्चा रंगली आहे. जिल्हा परिषद असो, पालकमंत्री पद असो किंवा आता विधान परिषद निवडणूक, प्रत्येक टप्प्यात शिवसेनेला अपेक्षित यश मिळण्यात अडथळे निर्माण झाले असून त्यामागे तटकरे यांची सूक्ष्म राजकीय खेळी असल्याचे बोलले जात आहे. रायगड जिल्ह्यातील विधानसभा समीकरण पाहता शिवसेनेकडे 3 आमदार, भाजपकडे 3 आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे फक्त 1 आमदार अशी स्थिती आहे. त्यामुळे पालकमंत्री पदावर शिवसेनेचाच दावा मजबूत मानला जात होता. विशेषतः शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी पालकमंत्री पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र सर्व गणिते जुळूनही रायगडचे पालकमंत्री पद शिवसेनेच्या हातातून निसटले आणि त्यानंतर पक्षांतर्गत नाराजी उघडपणे दिसू लागली. याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेकडे 21 सदस्य, भाजपकडे 15 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 16 सदस्य असे असतानाही अध्यक्षपद शिवसेनेकडे जाईल अशी राजकीय निरीक्षकांची अपेक्षा होती. मात्र शेवटच्या क्षणी झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये पुन्हा एकदा सुनील तटकरे यांनी सत्तेचे समीकरण आपल्या बाजूने वळवले. वरच्या पातळीवर वाटाघाटी झाल्यानंतर शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यात आले, पण अध्यक्षपद मात्र त्यांच्या हातून दूर ठेवण्यात आले. त्यामुळे संख्या असूनही सत्ता नाही अशी अवस्था शिवसेनेची झाल्याची चर्चा सुरू आहे. आता विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आकडेवारी पुन्हा चर्चेत आली आहे. उपलब्ध राजकीय आकड्यांनुसार शिवसेनेकडे तब्बल 334 सदस्य, भाजपकडे 264 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 165 सदस्य आहेत. या संख्याबळाच्या जोरावर शिवसेना आपला उमेदवार सहज निवडून आणेल असे वाटत असताना सुनील तटकरे यांनी आपल्या पुत्राला अनिकेत तटकरे यांना पुढे करून नवीन राजकीय डाव टाकला आहे. यामुळे भरत गोगावले यांची राजकीय कोंडी झाल्याची चर्चा आहे. आपल्या मुलाला विधान परिषद पाठवण्याचे त्यांचे स्वप्न आता कठीण झाल्याचे बोलले जात आहे. समाज माध्यमांवर आमदारकीच्या बदल्यात पालकमंत्री असा फॉर्म्युला चर्चेत असला तरी प्रत्यक्षात हे समीकरण इतके सोपे नसल्याचे जाणकार सांगत आहेत. रायगडच्या राजकारणात सुनील तटकरे यांना अंगाला तेल लावलेला गडी असे संबोधले जाते, कारण शेवटच्या क्षणापर्यंत ते नेमकी कोणती भूमिका घेतील, कोणत्या पक्षासोबत जातील किंवा कोणते समीकरण उभे करतील याचा अंदाज विरोधकांना लागत नाही. त्यामुळे रायगडमध्ये सत्ता कोणाचीही असो, अंतिम राजकीय सूत्रे तटकरे यांच्या भोवतीच फिरत असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. आता आगामी विधान परिषद निवडणुकीत शिवसेना आपले संख्याबळ टिकवून ठेवते की तटकरे पुन्हा एकदा अनपेक्षित राजकीय डाव टाकतात याकडे संपूर्ण कोकणाचे लक्ष लागले आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.